तुमच्या बाळाला तुमचं दूध व्यवस्थित पुरत नसेल आणि तुम्हाला असं वाटतं की तुम्हाला दूध येत नाहीये, अशा वेळेला डॉक्टरांच्या सल्ल्याने तुम्ही त्याला फॉर्म्युला मिल्क देऊ शकता. परंतु तुम्ही त्याला ब्रेस्ट फीडिंग करताय आणि तुम्हाला फॉर्म्युला मिल्कही द्यायचं आहे. अशा वेळेला बाळाला जेव्हा भूक लागते त्यावेळेला पहिलं तुम्ही ब्रेस्ट मिल्क द्या आणि त्यानंतर त्याला फॉर्म्युला फीड करा. कारण अशाने त्याची ब्रेस्ट मिल्क ओढण्याची जी सवय आहे ती जाणार नाही. ब्रेस्टची मिल्क तयार करण्याची जी प्रक्रिया आहे ती कंटिन्यू राहील, त्यात अडथळा निर्माण होणार नाही आणि तुम्ही एक्स्ट्रा जे फॉर्म्युला मिल्क त्याला देताय त्यामुळे त्याचं पोटही छान भरेल आणि वजन वाढण्यासाठी मदत होईल. परंतु बऱ्याचदा असं होतं की बाळाची आईच किंवा बाळाची आजी, आजूबाजूचे लोक, वडील यांना असं वाटतं की आपलं बाळ किडकिडीत आहे. दुसऱ्यांच्या बाळाशी ते आपल्या बाळाला कंपेअर करतात. परंतु प्रत्येकाची जी जेनेटिक जडणघडण आहे ती वेगळी आहे आणि प्रत्येक बाळ वेगळं आहे. परंतु फक्त तुम्हाला असं वाटतंय की माझं बाळ किडकिडीत आहे, परंतु ते काही सिम्पटम्स देत नाही आहे. जसं त्याला छान झोप लागते, ते आनंदी आहे, तरीसुद्धा बरीच जणं त्याला फॉर्म्युला मिल्क पाजण्याचा, एक्स्ट्रा मिल्क पाजण्याचा प्रयत्न करतात. या एक्स्ट्रा मिल्कमुळे त्याला उलटी होते, अपचन होतं, कधीकधी जुलाब होतात, कॉन्स्टिपेशनसारखे त्रासही त्याचे मुकल्याला होतात आणि त्याला पोटात गॅस धरतात. त्यामुळे फक्त वाटतंय म्हणून त्याला एक्स्ट्रा फीडिंग, एक्स्ट्रा फॉर्म्युला मिल्क देण्याचे हे जे काही प्रकार आहेत ते प्लीज टाळा.